नमस्कार, मी आशिष जाधव. लक्षवेधी चर्चेत तुमचं स्वागत. 16वी लोकसभा जी अनेक अर्थानं महत्त्वाची होती, तिला आज निरोप देण्यात आलाय. आपल्या निरोपाचं भाषण सुद्धा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भावुक झाले होते. खरे तर नरेंद्र मोदी लोकसभेत अनेक वेळा भावुक झाले. तसं दर्शन संबंध देशाला वेळोवेळी दिसलं. पण आज त्यांनी अनेक गोष्टी ज्या मांडल्या, त्यांनाही माहिती आहे की पुढची जी 17वी लोकसभा असेल त्यामधून बहुमतातच सरकार पुढच्या वेळेस अस्तित्वात येईल असं नाही, जे 16व्या लोकसभेतून आलं होतं. बहुमताचा आकडा जो असतो 272, त्यापेक्षा 10 जागा जास्त घेऊन भाजप स्वतः बहुमताचं सरकार स्थापन केलं. सोबत एनडीएचे पार्टनर्स म्हणून शिवसेना असेल, इतरांना घेतलंही. पण भाजपचे जे खासदार होते त्यांचाच आकडा हा 272 पेक्षा जास्त होता. त्यामुळं 16वी लोकसभा अगदी एकतर्फी कामकाज होईल असं वाटलं होतं, पण तसं झालं नाही. केवळ 44 खासदारांच्या जीवावरती, बळावरती काँग्रेसनं लिलया किल्ला लढवला. अगदी विरोधी पक्ष नेतेपद सुद्धा काँग्रेसच्या सभागृह नेत्याला भाजप सरकारनं नाकारलं. 16व्या लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेता नव्हता. मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसचे लोकसभेतले सभागृह नेते आहेत. त्यामुळं 16वी लोकसभा ज्यामध्ये काँग्रेसचे 44 खासदार होते आणि सर्वाधिक महिला खासदार सुद्धा सर्वपक्षीय ह्या सुद्धा 44 होत्या, आजवरच्या सर्वात जास्त. तसंच लोकसभेच्या अध्यक्षा महिला आहेत, लोकसभेच्या सचिव सुद्धा महिला आहेत. पण नेहमी विचारलं जातं की यशा अपयश तुम्ही कशावरती मोजता किंवा आखता, तर कामकाज कसं झालं. सत्ताधारी बाकावरनं काँग्रेसच्या अनेक योजनांना नावं ठेवली गेलीत, टीका केली गेली. पण नंतर त्याच योजनांचा पाठपुरावा मोदी सरकारनं केला. तेव्हा तेच 44 खासदार जे आजवरचे संख्येनं काँग्रेसचे सर्वाधिक कमी खासदार एखाद्या लोकसभेत होते, त्याच खासदारांनी वेळोवेळी सरकारला ही जाणीव करून दिली की मनरेगावरती आधी तुम्ही भ्रष्टाचाराचं कुरण आहे असं म्हणालात, नंतर त्याच योजनेचा पाठपुरावा करताना तुम्ही सर्वात जास्त अर्थसंकल्पीय तरतूद केली. अशा अनेक योजना आहेत ज्या काँग्रेसच्या आहेत, पण लोकसभेमध्ये नव्यानं मांडण्यात आल्या, त्यांचं नामकरण झालं. सांगायचा उद्देश हा आहे की लोकसभेमध्ये कोणाच्या खासदाराची किती संख्या आहे यापेक्षा गुणात्मक पद्धतीनं कामकाज कसं होतं. संख्येनं कमी असताना सुद्धा एखादा पक्ष विरोधी पक्षाची भूमिका बजावू शकतो, हे काँग्रेसने दाखवून दिलं. कारण का तर राफेलवरनं जो कॅगचा अहवाल आज शेवटच्या दिवशी संसदेमध्ये मांडला गेला, त्यावरती पहिल्यांदा पक्षपातीपणाचा आक्षेप घेण्यात आला. तो सुद्धा बहुतेक पक्षांनी घेतला. त्यामुळं कामकाज कसं झालं याचं आकलन जे अनेकांना झालेलं आहे आपापल्या परीनं, त्याचाच लेखाजोखा आज आपण या चर्चेत घेणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्या स्टुडिओमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्रवक्ते मिलिंद रानडे आहेत. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई आहेत. आपल्यासोबत काँग्रेसचे धडाडीचे चंचल असे प्रवक्ते अतुल लोंढे आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक सुद्धा आहेत. मी चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आणि मी आधीच सांगतोय की सलग पूर्ण वेळ चर्चेत अतुल लोंढे कॅमेराकडे बघतील, तसं त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे. म्हणून मी त्या अर्थानं त्यांना चंचल म्हणालो होतो, जोक अपार्ट. चर्चा सुरू करण्यापूर्वी आपण आज संसदेमध्ये काय झालं, लोकसभेमध्ये खऱ्या अर्थानं, आणि लोकसभेबाहेर राहुल गांधी काय म्हणाले हे बघणार आहोत. पण आधी मुलायम सिंग यादव जे समाजवादी पक्षाचे नेते आहेत, काहींचं असं म्हणणं आहे की अखिलेश यादवांनी समाजवादी पार्टी टेकओव्हर केल्यानंतर मुलायम सिंग यादव कोणत्या पक्षाचे खासदार आहेत हे तुम्हाला माहिती आहे का. त्या मुलायम सिंग यादव यांनी बोलण्याच्या ओघामध्ये जसं 2014च्या लोकसभेच्या शेवटच्या दिवशी त्यांनी मनमोहन सिंग यांना शुभेच्छा दिल्या होत्या, तसाच शुभेच्छा त्यांनी आज नरेंद्र मोदींना पण दिल्या. पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत अशा शुभेच्छा दिल्या. ते काय म्हणाले बघूया. प्रधानमंत्री जी, आपने भी सबसे मिलजुल करके और सबका काम किया. ये सही है कि हम जब मिले किसी काम के लिए कहा तो आपने उसी में ऑर्डर किया. ये मैं आपका यहाँ पर
आदर करता हूँ, सम्मान करता हूँ कि प्रधानमंत्री जी ने सबको लेके चलने का पूरा प्रयास किया। तो आपने जिस तरह सभा को चलाया है और सबको खुश रखना बड़ा कठिन काम है, लेकिन फिर भी आपके खिलाफ कोई नहीं बोलता है, न आप पर कोई टिप्पणी करता है। इसे विशेष बधाई और धन्यवाद आपको देता हूँ। और मैं चाहता हूँ, मेरी कामना है कि जितने माननीय सदस्य हैं दोबारा फिर जीत गया, ये हमारी इच्छा है। और तो ये भी चाहता हूँ, हम लोग तो इतना बहुमत नहीं आ सकते हैं, प्रधानमंत्री जी आप फिर बने प्रधानमंत्री। जेव्हा मुलायम सिंग असं म्हणाले की मला असं वाटतं की पुन्हा नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान बनावं, तेव्हा काही टीकाकार, काही खोचक पत्रकार आत्तापासूनच म्हणायला लागले की मुलायम सिंग यादव यांना माहिती आहे की आपली पुढची वाटचाल सुद्धा जर का आपण आज काही बोललो तर ती बिकट होऊ शकेल, खास करून तपास यंत्रणांचा ससेमिरा त्यांच्या मागे लागतो, त्यांनी ते धास्तावलेले आहेत, म्हणून त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर अर्थात राहुल गांधी यांना पत्रकारांनी छेडलं की मुलायम सिंग यांनी तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान तुम्ही व्हा अशा शुभेच्छा दिल्या. त्यावर राहुल गांधी काय म्हणाले बघा. नहीं, आई डिसएग्री विद हिम. अनिल जी, मैं उनसे डिसएग्री करता हूं. अब बट मुलायम सिंह यादव जी का राजनीति में रोल रहा है एंड उसको मैं रिस्पेक्ट करता हूं, उस रोल को रिस्पेक्ट करता हूं. खरं तर मुलायम सिंग यांना स्मृतिभ्रंश झालेला आहे आणि वाढत्या वयामुळं कोणाच्या विषयी ते वाईट बोलू शकत नाही, ते चांगलंच बोलतात आणि ते बोलले असतील आणि त्यांनी शुभेच्छा दिल्या, त्यात काही वावगं नाही असंही राहुल गांधींना वाटतंय. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या निरोपाच्या भाषणामध्ये अनेक जुन्या नव्या आठवणी काढल्या. त्यानंतर ते असंही म्हणाले की गळा भेट आणि गळ्यात पडणं याचा अनुभव मला या लोकसभेत आला. त्यांना हेच सांगायचं होतं की राहुल गांधींनी जी गळाभेट घेऊन एक मोमेंट ऑफ द लोकसभा असं चित्र देशाला दिलं, त्याविषयी त्यांना ते बोलायचं होतं. इतरही अनेक मुद्द्यांवरती ते बोलले. बघा नरेंद्र मोदी काय म्हणाले. मैं पहली बार यहाँ आया था, बहुत सी चीजें नई जानने को मिली जिसका कुछ अर्थ ही जिंदगी में पता नहीं था. पहली बार मुझे पता चला कि गले मिलना और गले पड़ना में क्या अंतर होता है. ये पहली बार पता चला मुझे. पहली बार मैं देख रहा हूं कि सदन में आंखों से गुस्ताखियां होती हैं. ये आंखों की गुस्ताखियों वाला खेल भी पहली बार इसी सदन में देखने को मिला और देश के मीडिया ने भी बहुत को उसको मजा लिया. लोगों को भ्रम होता है कि भाई मोदी हैं या सुषमा जी हैं, इसके कार्यकाल में दुनिया में हमारी इज्जत बहुत बढ़ गई है, दुनिया में वाहवाही हो रही है, और वो कहते होंगे लोग, लेकिन रियलिटी जो है वो और है. जिस रियलिटी का मूल कारण है पूर्ण बहुमत वाली सरकार. दुनिया पूर्ण बहुमत वाली सरकार को रिकॉग्नाइज करती है. 30 साल का बीच का हमारा कालखंड वैश्विक परिवेश में इस कमी के कारण देश को बहुत नुकसान हुआ है. 30 साल के बाद 2014 में, क्योंकि जब उस देश का नेता जिसके पास पूर्ण बहुमत होता है वो जब दुनिया के किसी भी नेता से मिलता है तो उसको मालूम है कि इसके पास मैंडेट क्या है और उसकी अपनी एक ताकत. इस बार मैंने 5 साल अनुभव किया है कि विश्व में देश की एक स्थान बना है और उसका पूरा यश न मोदी को जाता है न सुषमा जी को जाता है, 125 करोड़ देशवासियों के 2014 के उस निर्णय को जाता है. आज जेव्हा लोकसभेला निरोप द्यायचा शेवटचा दिवस होता, कारण यानंतर आता 17वी लोकसभा ही पुढच्या निवडणुकांनंतर अस्तित्वात येणार आहे, त्या शेवटच्या दिवशी राहुल गांधी मात्र लोकसभेतून गैरहजर होते. ते बाहेर पत्रकार परिषद घेताना दिसले. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचं निरोपाचं भाषण चाललं होतं त्याच वेळी राहुल गांधी पत्रकार परिषद घेत होते. मोदी आणि राफेल हाच विषय सध्या राहुल गांधींच्या अजेंड्यावरती आहे.
राहुल गांधी काय म्हणालेत बघा. इस नोट में जो डिफेंस मिनिस्ट्री का नोट है, जो टेक्निकल एक्सपर्ट्स इस डील को नेगोशिएट कर रहे थे उनका नोट है, इसमें साफ लिखा है कि इस डील में हवाई जहाज, अंतिम हवाई जहाज 10 साल में आएगा. मतलब इस डील में हिंदुस्तान को हवाई जहाज पिछली डील से देरी में मिलेंगे. और दूसरा, इसी डॉक्यूमेंट में उन्हीं अफसरों ने कहा प्राइस के मामले पे, दाम के मामले पे, कि अंतिम जो दाम फ्रेंच ने ऑफर किया है इस नई डील में वो 55% बेंचमार्क प्राइस से ऊंचा है. मतलब 55% एक्सपेंसिव है. तो दोनों जो पिलर्स थे ये डॉक्यूमेंट उनको खत्म कर देता है, डिमोलिश कर देता है. इस डील का सिर्फ एक कारण है, नरेंद्र मोदी अनिल अंबानी जी को 30,000 करोड़ रुपए देना चाहते थे. एक इफेक्ट है कि हिंदुस्तान का युवा अपने आप से पूछ रहा है कि जिस व्यक्ति पे मैंने पूरा भरोसा किया था उस पे अब मैं भरोसा नहीं कर सकता हूं, क्योंकि उसने एयरफोर्स को धोखा दिया है. दूसरा जो आपको क्लियरली दिख रहा है, आज आपने नरेंद्र मोदी का चेहरा देखा होगा पार्लियामेंट में, तो अंदर से नरेंद्र मोदी टोटली डिमोरलाइज्ड है, घबराए हुए हैं और जानते हैं कि अब कहीं ना कहीं किसी दिन यह प्रोसेस अब चालू होगा. 3 काउंट्स पे राफेल का मामला कंक्लूजन तक पहुंचेगा. प्रोसेस, करप्शन, नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट. जसं काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी शेवटी म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आतून डिमोरलाइज झालेले आहेत. त्यांना असं वाटतं की एकदा ही प्रोसेस सुरू झाली तर मग सगळंच पत्त्यासारखं कोसळेल. यात तथ्य आहे का? मी थेट जातोय विश्वास पाठक यांच्याकडे. विश्वास पाठक, बघा, निवडणुकांना आता सगळेच पक्ष सामोरे जात आहेत, त्यामुळे कोणता नेता काय म्हणतो याकडे प्रसार माध्यम म्हणून बघणं, चिकित्सकपणे बघणं, त्यांच्या देहबोलीपासून तर त्यांच्या वर्तनापर्यंत आणि वर्तनापासून तर त्यांच्या वक्तव्यांपर्यंत सगळ्या बाबींचा विश्लेषणात्मक आढावा घेणं, त्यातनं स्वतःचं असं विश्लेषण मांडणं हेच पत्रकारांचं काम असतं आणि ते करावं लागतं. नाईलाज आहे, कोणाला आवडो ना आवडो. पण आता जसं राहुल गांधी म्हणतायत की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आतून डिमोरलाइज झालेले आहेत आणि राफेलच्या मुद्द्यावरती त्यांना माहिती आहे की एकदा का प्रोसेस सुरू झाली तर सगळं काही पत्त्यासारखं कोसळू शकतं. म्हणूनच कदाचित लोकसभा संपली आज तरी सुद्धा राफेलवरची जेपीसी म्हणजे जॉईंट पार्लमेंटरी कमिटीची इन्क्वायरी सरकारनं मान्य केली नाही. आशिषजी, बघा, आता सार्वत्रिक निवडणुकांना केवळ 2 महिन्याचा पिरियड राहिलेला आहे. त्यामुळे 2 महिन्यानंतर मतदारांच्या माध्यमातून डिमोरलाइज कोण होतं आणि फ्रस्ट्रेट कोण होतं यातला फरक हा क्लिअर कट दिसलेला असेल. माननीय नरेंद्र मोदींनी ज्या प्रकारचं भाषण केलं ते एक स्टेट्समनसारखं भाषण होतं. त्याच्यात त्यांचे काही इमोशन्स देखील एक्सप्रेस केले त्यांनी. मात्र हे करताना त्यांनी हेच सांगितलं की या 16व्या लोकसभेने ज्या प्रकारे कारभार केला, ज्या प्रकारे कन्स्ट्रक्टिव्ह बिझनेसेस ट्रान्झॅक्ट केले ते देशाला सर्वोच्च पदावर नेणारे आहेत. त्यांनी हे देखील सांगितलं की ॲब्सोल्यूट मेजॉरिटीचं महत्त्व किती आहे. त्याचं क्रेडिट त्यांनी घेतलं नाही की सुषमाजींनी घेतलं नाही. त्यांनी त्याचं क्रेडिट हे 125 कोटी जनतेला दिलं की ज्या जनतेने डिसिसिव्ह मेजॉरिटी दिली, त्याच्यामुळे जागतिक स्तरावर आपली बाण देखील वर गेलेली आहे. आता राहुल गांधींचा जो विषय आहे ना की या 4.5-5 वर्षाच्या काळानंतर त्यांना कोणताही विषय न मिळाल्यामुळे आणि त्यांच्या सल्लागारांनी मला वाटतं त्यांना सांगितलं की राफेलच तुम्हाला तारू शकतं, बाकी काही दुसरं नाही आहे, त्यामुळे ते राफेल करतात आहे. मात्र सुप्रीम कोर्टाने कन्क्लुसिव्ह डिसिजन दिल्यानंतर देखील किंवा आता सीएजीने देखील त्याच्यावर आपलं मत दिल्यानंतर देखील राहुल गांधी त्यांनी तिसरी ओढावी. आमच्या दृष्टीने हे हितावं आहे, फायद्याचं आहे, कारण जनतेला आता कळून चुकलं आहे की ही व्यक्ती फ्रस्ट्रेट झालेली आहे, हिच्याजवळ काही मुद्दे नाही आहे. हे सुप्रीम कोर्टाला देखील मारत नाही आहे, सीएजीला देखील मारत नाही आहे. त्यामुळे कोण फ्रस्ट्रेट आहे, कोण डिमोरलाइज आहे हे 2 महिन्यामध्ये कळणारच आहे.
विश्वास पाठक, फक्त एक आठवण म्हणून सांगतो, सीएजीचे जे रिपोर्ट्स असतात ते मानणं न मानणं हे सरकारच्या हातात असतं. आणि आतापर्यंत जेवढे म्हणून सीएजीचे रिपोर्ट आले, मागच्या युपीएच्या काळातल्या सीएजीच्या रिपोर्टवरनं भाजपनंच आक्षेप घेतले. भाजपनं अगदी काँग्रेसचं सरकार युपीएचं ते पाडलं सुद्धा. हे पहिल्यांदा तेव्हा घडलं होतं. नाही तर यापूर्वी राज्यात तर कित्येक सीएजी रिपोर्ट येतात, त्याची दखल पण घेतली जात नाही, असे ते रिपोर्ट असतात. यावेळेस झालंय काय लक्षात घ्या, जे ऑडिटर अँड कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया आहेत, म्हणजे सीएजी ज्यांना आपण म्हणतो, ते राजीव महर्षी हे राफेलच्या निगोशिएशन टीमचे मेंबर होते. म्हणून मग काँग्रेसनं आक्षेप घेतला की जो माणूस राफेल कराराच्या वेळी वाटाघाटी करणाऱ्या समितीचा सदस्य आहे तोच कॅग म्हणून रिपोर्ट देत असेल आणि मग तो सांगत असेल की 2.86% इतक्या कमी दरानं राफेल करार झालेला आहे, पण त्याच वेळी त्या सीएजी रिपोर्टमध्ये राफेलची किंमत किती आहे हे सांगत नाही. म्हणजे किंमत ही व्हर्च्युअल आहे. त्याच्याविषयी आधी 5% कमी किंमत आहे असं सांगितलं गेलं सरकारकडून. आता 2.86% इतकीच निघालेली आहे. त्यामुळं संभ्रम आहे, गोंधळ आहे. बघा आशिषजी, सीएजीचा हा जो रिपोर्ट आलेला आहे, हा रिपोर्ट इन लाईन विथ सुप्रीम कोर्टाचं जजमेंट हे एकत्रित आहे. याच्या आधीचे जे सीएजीचे रिपोर्ट्स आहेत, जसं स्पेक्ट्रमवर आलं, कोलवर आलं, त्यांनी एक लाईन घेतली, मात्र सुप्रीम कोर्टाने दोन्ही अलोकेशन हे सर्टिसाइड केलेलं होतं. ते प्रत्येक संस्था आपापल्या प्रमाणे स्वतंत्रपणे ते काम करत असतं. या केसमध्ये सुप्रीम कोर्ट आणि सीएजी बोथ आर वर्किंग इन लाईन. आता सीएजीची व्यक्ती आधी दुसरा चार्ज होता म्हणून ते बायस आहे असं म्हणणं मला असं वाटतं की आपल्याला संस्थेवर विश्वास नाही असं दाखवत आहे. ठीक आहे, काँग्रेसने तसा आरोप केलेला आहे. काँग्रेसने तसा आरोप केलेला आहे. परत सांगतो की अतुल लोंढे सीएजीचा रिपोर्ट येण्यापूर्वीच आशिष एक मिनिट, हा आशिष एक मिनिट, मला आशिष एक मिनिट कंप्लीट करू द्या. आशिषजी, काँग्रेसचा आरोप आहे, आशिष एक मिनिट कंप्लीट करू द्या. हे काय काय असं करू द्या, कारण काय मला तो क्लिअर सांगू. सीएजीनी हो सीएजीनी जो आज रेटचा मुद्दा म्हटला आहे तो 2.7% आहे आणि 17.8% असे हे दोन रेफरन्सेस आहेत. 2.7% हा बेसिक प्राइस जी आहे एअर फ्रेम त्याच्याबद्दल त्यांनी कंपॅरिझन दिलेलं आहे आणि 17.8% हे ॲड ऑन नंतर म्हणजे काय एव्हिनिक्स आहे, काय स्क्वॉड्रन्स आहे, काय ऑपरेशन मेंटेनन्स आहे, काय स्पेअर्स मिळणार आहे, ट्रेनिंग काय, याच्यावर त्यांनी कंपॅरिझन केलेलं आहे. आणि आमच्याकडनं जो दावा केला गेला तो 9%चा आहे. तर 2.7% आणि 17% या सगळ्याचं कॅल्क्युलेशन करून त्याचं 9% येऊ शकत नाही असं आपण म्हणू शकत नाही. त्याचं कॅल्क्युलेशन बघायला हवं. मात्र मला असं वाटतं की आता राफेल हा विषय संपलेला आहे. राहुल गांधींनी रोज प्रेस कॉन्फरन्स घ्यावी, घेतल्याबरोबर 15 मिनिटांमध्ये ते कसे खोटे ठरतात आहे हे सिद्ध होत आहे. आम्हाला त्याची चिंता नाही. ठीक आहे, ठीक आहे, हा मुद्दा मला आवडला आणि तोच मला आता अतुल लोंढेंना विचारायचा. अतुल लोंढे, बघा 16वी लोकसभा संपली, 17वी अस्तित्वात येणार आहे. त्यामुळं 16वी लोकसभेमध्ये जसे 2 विधेयकं जी महत्वाकांक्षी विधेयकं होती मोदी सरकारची, एक म्हणजे तिहेरी तलाक, ते रद्द झालं, राज्यसभेत ते पारित होऊ शकलं नाही. आणि दुसरं म्हणजे सिटिझनशिप बिल, ज्याला आपण नागरिकत्व दुरुस्ती अधिनियम म्हणतो किंवा विधेयक म्हणतो, तेही बिल लॅप्स म्हणजे रद्द झालेलं आहे. तसंच जेपीसीची जी तुमची मागणी आहे ती सुद्धा 16व्या लोकसभेबरोबर राफेलवरच्या जेपीसीची मागणी रद्द झालेली आहे असंच भाजपला म्हणायचं आहे. असं आशिष थोडंसं मला याच्यामध्ये विस्ताराने सांगावं लागेल की सातत्याने आता ज्या सुप्रीम कोर्टाचा जो निकाल हे बोललेले आहेत, सुप्रीम कोर्टामध्ये रिव्हिजन पिटिशन टाकलेली आहे. काँग्रेसचा पहिलेपासून स्टँड होता की ज्युरिस्डिक्शन ऑफ सुप्रीम कोर्ट डझंट फॉल अंडर दिस केस. कारण की जो मेन मुद्दा आहे याच्यामधला, तो मेन मुद्दा हा आहे की डिफेन्सनी जे कामं केलेले आहे, डिफेन्सच्या ज्या फायली आहे त्या फायलींचा ॲक्सेस सुप्रीम कोर्टाला या ज्युरिडिक्शनमध्ये मिळू शकत नाही. एक मुद्दा. आता या 3 मुद्द्यावर आपण चर्चा केली पाहिजे. पहिले इंडियन निगोशिएटिंग टीम. इंडियन निगोशिएटिंग टीम ही डिफेन्समध्ये फिनान्शियल आणि टेक्निकल दोन्हीही गोष्टीमध्ये बघत असतं. आता याच्यामध्ये टेक्निकल लोक असतात. याच्यामध्ये आता तुम्हाला सांगतो मी, MP सिंग ॲडवायझर आहे फिनान्स, हे जॉईंट सेक्रेटरी लेवलचे ऑफिसर आहे. AR सुळे वित्त व्यवस्थापक आहे एअर इंडियाचे.
राजीव वर्मा सहसचिव ॲक्विजिशन एक्सपर्ट आहे. या लोकांच्या डिसेंट नोट ज्या आहे त्या कॅगला देण्यात आलेल्या नाही. यांनी काय म्हटलं की पॅरलल निगोसिएशन जे आहे ते योग्य नाही, कारण की हे निगोसिएशन करण्याचा अधिकार इंडियन निगोशिएटिंग टीमला आहे. यांनी काय म्हटलं की व्हॉट द हेल मिस्टर अजित डोवल इज डुईंग इन द इंडियन निगोशिएटिंग टीम, ही इज नॉट अ पार्ट ऑफ इंडियन निगोशिएटिंग टीम, दिस इज अ डिसेंट नोट. की अजित डोवल हे त्या इंडियन निगोशिएटिंग टीमचे पार्ट नव्हते आणि हे देशाच्या संरक्षणाच्या संदर्भातला मुद्दा असताना 7 मेंबरच्या बाहेर 8वा मेंबर काय करतोय. नंबर 3, अनिल अंबानी यांचा काही देणं घेणं नव्हतं, यांची कंपनी फॉर्म व्हायची होती, हे जातात फ्रान्समध्ये आणि फ्रान्सच्या डिफेन्स मिनिस्टरला भेटतात. नंबर 4, फ्रान्सवा ऑलांद त्यावेळेसचे प्रेसिडेंट त्यांच्या गर्लफ्रेंडचा पिक्चर जो आहे, चित्रपट जो आहे हे प्रोड्यूस करतात. आता आपण येऊया आजच्या कॅगच्या रिपोर्टवर. कॅगच्या रिपोर्टमध्ये पॅरा नंबर 2.2 to 2.7 याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की 2008 साली जे निगोशिएशन झालं होतं, जे डील झालं होतं त्याच्यामध्ये आर्थिक संबंधाबाबतचे जे क्लॉजेस होते, दोज क्लॉजेस आर ड्रॉप्ड इन न्यू डील ऑफ 2016. आता हे कोणते क्लॉजेस होते, तर हे होते सोवरिन गॅरंटीचे. महाराष्ट्राच्या लोकांना स्पष्टपणे सोप्या भाषेत कळावं सोवरिन गॅरंटी म्हणजे काय. ही डील होती डसॉ मधली आणि आपल्यामधली, इंडियामधली. आता डसॉनी जर आपल्याला एखाद्या वेळेस जे आपण परफॉर्मन्सच्या संदर्भात मागतो, प्राइसच्या संदर्भामध्ये काही डिस्प्यूट झाला आणि भारताला जर काही नुकसान झालं, जे अपेक्षित आहे ते जर मिळालं नाही, तर त्याची सोवरिन गॅरंटी ही फ्रान्सला आपल्याला द्यायची असते. म्हणजे उद्या नुकसान झालं तर ते नुकसान फ्रान्सचं गव्हर्नमेंट भरून देणार, कारण की हे इंटर गव्हर्नमेंटल अग्रीमेंट होतं. आता फ्रान्सची ही जी अट आहे ती टाळण्यात आली, बँक गॅरंटी टाळण्यात आली आणि लेटर ऑफ कम्फर्ट म्हणजे काय होतं, असं झालं तर पाहू, तसं झालं तर पाहू, ही सगळ्यात मोठी गोष्ट जी आहे ती ड्रॉप करण्यात आली, जो कायदा आहे. दुसरी गोष्ट परफॉर्मन्सच्या संदर्भामध्ये सुद्धा यांनी जे आहे ती अट पण याच्यामध्ये टाळलेली आहे. आता तिसरी गोष्ट कॅगच्या रिपोर्टची 2.86, व्ही के सिंग म्हणाले 40% कमी आहे युपीए डीलपेक्षा, अरुण जेटली म्हणाले 20% कमी आहे, निर्मला सीतारामन ज्या स्वतः डिफेन्स मिनिस्टर आहे त्या 9% म्हणाल्या, आज 2.76 काय 7 किंवा काय ते 17% म्हणतात ते म्हणतात. आता मी तुम्हाला डिफेन्सचे जे डॉक्युमेंट्स बाहेर हिंदूंनी आणलेले आहे आणि बाकी जे बाहेर आलेले आहेत त्याच्यामध्ये इंडिया स्पेसिफिक एनहान्समेंट ज्याला म्हणतो आपण, की आपली जिओग्राफी जी आहे ती बघून जे आपण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पर एअरक्राफ्ट 11 मिलियन युरोज, डॉलर नाही हा, हे युरोजमध्ये प्रत्येक एअरक्राफ्टमध्ये 11 मिलियन डॉलर्स हे युपीएच्या काळातलं होतं. सेम सेट ऑफ स्पेसिफिकेशन एनहान्समेंट, इंडिया स्पेसिफिक एनहान्समेंट हे 36 मिलियन युरोज हे सांगण्यात आलेलं आहे. या 2 अटी ज्या आहे महत्वाच्या त्या टाळण्यात आलेल्या आहे. आता महाराष्ट्राच्या लोकांना हे पण कळू द्या की याच पार्लमेंटमध्ये, याच देशाच्या संसदेमध्ये सुखोई आणि मिराज याच्या प्राइसिंग संदर्भातली माहिती जी आहे ती ठेवण्यात आलेली आहे. आता तिसरी गोष्ट, एका सरकारी वाहिनीला मुलाखत देताना ही किंमत जी आहे ही मनोहर पर्रीकरांनी सांगून दिलेली आहे आणि मनोहर पर्रीकर त्यावेळेस हे डिफेन्स मिनिस्टर होते. डिफेन्स डील डिक्लेअर करण्याचा अधिकार हा डिफेन्स सेक्रेटरीचा असतो, तिथे डिफेन्स मिनिस्टर असायला पाहिजे, पण ते बाहेर होते, ते कानावर ठेवतात, ते सांगतात की नवीन डील संदर्भात माझं काही घेणं देणं नाही, ही नवीन डील जी आहे ही नवीन डील पंतप्रधान मोदींनी केलेली आहे आणि त्यांचं सगळं श्रेय जे आहे ते तुम्ही त्यांना दिलं पाहिजे. मग आता कॅगला या डिफेन्सच्या संदर्भामध्ये ज्या काही डिसेंट नोट होत्या, डिफेन्समध्ये जी काही चर्चा झाली, सुधांशु मोहंती जे आहे जे एमओडीचे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सचे फिनान्शियल ॲडवायझर होते, त्यांची डिसेंट नोट आहे ती सुद्धा दिली नाही. त्यांनी सांगितलं की चुकीचं आहे आणि कॉस्ट एस्केलेशन खूप जास्त झालेलं आहे. हे न देता स्पेसिफिक आपल्याला आवश्यक असलेले डॉक्युमेंट देतात आणि महर्षींच्या इंटिग्रिटीबद्दल जे आहे ते आपण बोललेला आहात. आता एक मुद्दा आशिषजी महत्वाचा लक्षात घ्या की अशा डीलमध्ये जेव्हा आरोप होतो, या देशामध्ये आतापर्यंत अनेक वेळा आरोप झाले आणि तेव्हा जॉईंट पार्लमेंटरी कमिटी लावण्यात आली, कारण जॉईंट पार्लमेंटरी कमिटी ही छोटी संसद असते, त्याच्यामध्ये सगळ्याच पक्षाचे सदस्य असतात. आता भाजपची जी एवढी खूप महान संख्या आहे 282, याच्या पूर्वी कुठल्याच पक्षाला तेवढी मिळालेली नव्हती, त्यांना मिळालेली होती, त्यांचे सदस्य ह्या जेपीसी मध्ये जास्त राहिले असते. अशीच ऐका, त्यांची संख्या असती 1984 ही काय आम्ही आत्ताच्या 1985 ऐका ना, तुमच्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या ऐका ना तुम्ही, त्यावेळेस जेपीसी दिली होती, बोफोर्सवर जेपीसी दिली होती आशिषजी, काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून जेपीसी दिली होती, तरी पण जेपीसी दिली होती. आता जेपीसी दिली,
अहो मी काय म्हटलं तुम्हाला, मी तो उपासात्मक म्हटलं. अच्छा, जसं अच्छा, गले उत्तर पडना काय झालं? गले लगना Winding क्या है, charges. ते ट्रम्पनी पण दाखवलं, ते शी जिनपिंगनी पण दाखवलं, गले में पडना क्या होता है. आणि हे जे आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे, या सगळ्या अशी जी गोष्टी बोलू द्या, कारण सगळ्यांचे जनतेसमोर उत्तर आहे. द्यायचे, प्रश्नांचे उत्तर जनतेला द्यायचे. माहिती आहे की लोकशाहीत्मक संस्थांची कशी गळचेपी मागच्या 4.5 वर्षामध्ये. पाठक साहेब चिडू नका, सत्य परिस्थिती समोर आली की कशाला एवढं तळ होता. बरं ठीक आहे, तर ठीक आहे. ही सगळी त्यांच्याकडे गोष्टी जी आहे, बहुमतापेक्षा त्या 10 गोष्टी जागा सगळ्या जास्त लोकांसमोर होत्या. आल्या. बहुमतातलं आता सरकार 4 होतं वर्षामध्ये हा पुढे. 5 वर्षामध्ये आहे बहुमतातलं सरकार आहे. हा तर हा ठीक हे आहे. बघा, जाऊ द्या ना, तुमचं ते आता चुकलं काय की आमचंही संपली 16वी चुकलं. लोकसभा, आता 17 पे खतरा आहे. आता महत्वाची अतुल गोष्ट जी, आता बोलू याच्यामध्ये द्या, मी लक्षात चिडत घ्या नाहीये. की मला बोलू द्या. बरं ठीक. हा बरोबर आहे. आता कसं आहे की हो पाठक साहेब, मला माझं संपू द्या, मग तुम्ही बोला. आता याच्यामध्ये बघा कोणते आधार बिल जे होतं, ते आधार बिलचा आणि मनी बिलचा काय संबंध आहे. आधार बिल जे आहे ते सिंपल बिल आहे, ते राज्यसभेत हो, पण जायला येतोय पाहिजे सर. होतं. त्याला मनी बिल जे आहे, मनी बिल मधून पास केलं. दुसरा एक यांनी बदल केलेला आहे कायद्यामध्ये, तो असा आहे फायनान्सचा, पार्टींना फायनान्सचा. त्याच्यामध्ये सेक्शन 7 कंपनीला दाखवा लागत होतं की किती तुम्ही पैसे कोणत्या पार्टीला दिलेले आहेत, ते बॅलन्स शीट मध्ये दाखवा लागत होतं. आता कोणत्या पार्टीने किती फायनान्स केला हे सुद्धा काढून घेतलेलं आहे. अशा पद्धतीनं संसदेची गळचेपी करणे आणि संसदेला बायपास करणे, हे काम जे आहे, हे काम सुद्धा मोठ्या प्रमाणावर झालेलं आपण ठीक आहे. मी हेमंत देसाई यांच्याकडे जातो, ज्येष्ठ पत्रकार आहेत. पण ते हेमंत देसाई सर, नाही. जसं मी आधी म्हणालो चर्चेला घाबरत होते की भाजपकडनं नेहमी नॅरेटिव्ह सेट केले जातात, झाली. तसं नॅरेटिव्ह जर का सेट करायचं झालं तर बघा, आधी सुप्रीम कोर्टानं क्लीन चिट दिली राफेलवरती, असा दावा मोदी सरकारने केला. त्यानंतर आता आज कॅगनं आम्हाला क्लीन चिट दिली, असाही दावा मोदी सरकार करतंय. एवढंच नाही तर आता 16वी लोकसभा ही तहकूब झाली. नाही दिली सुप्रीम कोर्टाने. ऐका ना, मी येतो की नंतर. सुप्रीम कोर्टाने मी तुमच्याकडे येतोय. दिलेली नाही. भाजप दावा करताय, भाजप, मी म्हणत नाहीये, थांबा जरा, आमच्या ऐकून घ्या. ज्युरिस्डिक्शन भाजपनं दावा केला, राफेलवरती सुप्रीम कोर्टाने आम्हाला क्लीन चिट दिली, आता कॅगने आम्हाला क्लीन चिट दिली. त्यानंतर आता 16वी लोकसभा ही आता संस्थगित झालेली आहे, ती संपलेली आहे. त्यामुळे आता जेपीसीची काही गरज नाही. सांगायचं तात्पर्य असं आहे की भाजपचा दावा असा आहे की राफेलमध्ये काही नाहीच आहे. जेवढं म्हणून सरकार म्हणून आम्ही करू शकत होतो ते सगळं आम्ही केलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने क्लीन चिट दिली आम्हाला, कॅगनी क्लीन चिट दिली, जेपीसी मान्य होऊ शकली नाही कारण त्यात तथ्य नाही म्हणून आम्ही ती मान्य केली नाही. आता मला तुम्हाला हे विचारायचं आहे की आता लोकसभेचं व्यासपीठ नाहीये, आता लोकांमध्ये लढाई जाते आहे. अशा वेळी कॅगचा मुद्दा किंवा राफेलचा मुद्दा किंवा राफेलमध्ये रोज नवे गौप्यस्फोट होत आहेत, ते घेऊन काँग्रेस हा राफेलचा मुद्दा निवडणुकीचा मुद्दा करू शकते का? ते 100% करू शकता हा मुद्दा. आपण थोडंसं बोफोर्स आणि याची तुलना करूया. म्हणजे आता हे जे मुद्दे परत हे दोघं जण बोलतायत, म्हणजे त्याची पुनरुक्ती करत नाही मी, की याच्यामध्ये राफेल वादात नक्कीच काही प्रश्न आणि काही शंका आहेत ज्याचा खुलासा झालेला नाही. म्हणजे बोफोर्समध्येच्या वेळी तुम्हाला आठवत असेल की इंडियन एक्सप्रेस आणि हिंदूंनी ज्या प्रकारे आघाडी उघडलेली होती, आणि त्यामध्ये त्यावेळेचा एक महत्त्वाचा फरक म्हणजे VP सिंग यांनी ते आरोप केलेले होते. म्हणजे राजीव गांधींच्या मंत्रिमंडळातला एक मंत्री हाच बंड करून उभा राहिला, जो संरक्षण मंत्री होता, अर्थमंत्री होता, तो बाहेर पडल्यानंतर त्याला एक प्रकारची क्रेडिबिलिटी मिळाली त्याच्यामध्ये. आणि बोफोर्समध्ये परत आणखीन एक मुद्दा म्हणजे त्याच्यामध्ये अनेक उद्योगपती जसे होते तसे सोनिया गांधी यांच्या जवळचे जे होते गृहस्थ, जे आता नाही आहेत, जे पुढे पळून गेले किंवा त्यांना पळून जाण्यास मदत करण्यात आली, असे अनेक मुद्दे त्याच्यामध्ये होते. बिन चड्डासारखा माणूस होता, कचरोची जसा होता तसे काय हिंदूच्या बंधू होते, असे अनेक त्याच्यामध्ये पैलू होते. आणि त्यामध्ये VP सिंग यांनी ज्या पद्धतीने रान उठवलं, त्याला जो मीडियाने सपोर्ट दिला, त्यामुळे बोफोर्सच्या संबंधामध्ये नाही म्हणत शेवटी JPC नेमायला लागली. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की आता हे लोकसभा संपलेली आहे आणि अतुल लोंढे जरी काही म्हटले आणि काँग्रेस सर्व गुणसंपन्न आहे जरी म्हटलं तरी तसं काही नाही आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे त्या काळामध्ये बोफोर्समध्ये काँग्रेसनी चिकार लपवालपी केली. माधवसिंग सोळंकी यांनी जो काही प्रकार केला परराष्ट्रमंत्री असताना, आणि त्यानंतर त्यांना कुठून दडपण आणलं होतं हे सगळं स्पष्ट झालेलं आहे.
CBIच्या चौकशी होऊ नये, CBIने तिथे विनंतीपत्र पाठवू नये स्वित्झर्लंडला माहिती देण्यासाठी, हे सगळे प्रकार काँग्रेसच्या काळामध्ये घडलेले आहे. हा इतिहास आहे. कदाचित अतुल लोंढेंना तो जाणून घ्यायचा असेल नसेल मला माहिती नाही, किंवा त्यांना माहिती असेल, पण त्यांनी हे स्वीकारलं पाहिजे की काँग्रेसने त्या काळामध्ये चुका केल्या, काँग्रेसला त्याचा फटका बसला. आता काय गोष्ट झालेली आहे की आता याच्यामध्ये फरक असा आलेला आहे की याच्यामध्ये भारतीय जनता हायकोर्टाने विरोधात निर्णय दिला हे पण सांगा पक्षाने जनतेला. पण राफेलच्या संदर्भामध्ये हा पब्लिक अतुल लोंढे, तयार तुम्ही होते, तुमच्या वेळेस हा मांडा की महत्वाचा तुमची मुद्दा तथ्य? आहे. हां. म्हणजे घटनात्मक संस्थांचा कसा वापर झाला वगैरे हे सगळं माहिती आहे. हिंदूंनी जे जे प्रश्न आता उपस्थित केले ते अत्यंत महत्वाचे आहेत. म्हणजे अर्थ सचिवांचा याच्यामध्ये जे निगोशिएशनमध्ये होते ते याच्यामध्ये असणे वगैरे वगैरे सगळं हे सगळे मान्य होण्यासारखे खटकण्यासारखे मुद्दे आहेत आणि याच्यामध्ये खुलासे झाले नाहीत. आता ज्यावेळी प्रचारासाठी जेव्हा राहुल गांधी किंवा अन्य नेते जातील तेव्हा मला असं सांगायचं की याच्या संबंधी राहुल गांधी जसे बोलत आहेत तसे अन्य पक्षांचे जे महागठबंधनमध्ये चंद्राबाबू म्हणाले की आमचे काही लोक एकत्र आघाडीसह होऊ शकते निवडणुकीच्या पूर्व, तर त्या पक्षाचे नेते यासंबंधी हिरिरीने बोलत नाही आहेत, काही नवे मुद्दे उपस्थित करत नाहीत, राहुल गांधींना समर्थन देत नाही आहेत. त्यासंबंधी आपण बघितलं की हा फरक आलेला आहे आणि त्यांनासुद्धा काँग्रेसला बरोबर घ्यायला लागेल आणि राफेलच्या मुद्द्यावरनं रान उठवायला लागेल, कारण राफेलचा मुद्दा हा संरक्षणाशी निगडीत आहे. दुसरी गोष्ट मला सांगण्यासारखी इथे वाटते की आज हा मुद्दा पत्रकार परिषद घेऊन आज मांडण्यापेक्षा माझ्या मते आज लोकसभेत राहुल गांधींनी उपस्थित राहणं, संपूर्ण वेळ उपस्थित राहणं अत्यंत आवश्यक होतं. मोदींचं भाषण आपण तटस्थपणे विचार करूया, ते ज्या पद्धतीने राजकारण करतायत टेलिव्हिजनच्या पडद्यावरनं, ते म्हणतात की मी माझे काही प्रचाराचे मुद्दे सांगणार नाहीत असं म्हणत त्यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे सांगितले. त्यामध्ये त्यांनी असं तुम्ही ज्याचा उल्लेख केला की सुषमा स्वराज असतील किंवा लोकसभाध्यक्ष असतील किंवा महिला कशा याच्यामध्ये जास्त आहेत, त्यामुळे महिलांना या लोकसभेने कसं महत्त्व दिलेलं आहे, आम्ही कसं महत्त्व दिलेलं आहे असं सांगून त्यांनी महिलांच्या हृदयाची ताळ छेडण्याचा एक प्रकारे प्रयत्न केला. दुसरं म्हणजे पहिल्या प्रथम गेल्या 5 वर्षामध्ये ठळकपणे म्हणजे लालकृष्ण अडवाणींचा त्यांनी आदराने आणि गौरवाने उल्लेख केला की ते सातत्य संपूर्ण वेळ कसे लोकसभेत उपस्थित असतात. दुसरी गोष्ट म्हणजे मल्लिकार्जुन खरगे यांचंही त्यांनी कौतुक केलं. माझं म्हणणं असं आहे की लोकसभेमधला असा कधी गिव्ह अँड टेक होत असतात, हाणामाऱ्या होत असतात, पण शेवटच्या दिवशी माणसांनी थोडं हसत खेळत लोकांवरती थोडेसे घाव घालत पण हसत अशा प्रकारचं जे मोदींनी भाषण केलं, आज वार केले चांगले त्यांनी, राहुल गांधींवरती वार केले त्यांनी, राफेलच्या संदर्भात त्यांनी हे केलं. त्याच्यानंतर याच्यामध्ये वेगवेगळे वेशभूषेमध्ये लोक कसे येतात याचं उदाहरण दिलं आणि संपूर्ण सभा जिंकली जाईल. एक वक्तृत्व आहे. आपण म्हणू की मोदींचं मला काही मान्य नाही आहे, पण मोदींच्या या वक्तृत्वाला किंवा हे राजकारण कशा पद्धतीने करतात, TV माध्यमातून राजकारण कसं करायचं असेल, परराष्ट्र धोरणापासून त्यांनी सांगितला मुद्दा की आम्हाला एवढं बहुमत असल्यामुळे आमचा आदर केला गेला, इथे मोदी किंवा सुषमा स्वराज महत्त्वाचं नाही, हे 5व्या वर्षी शेवटच्या वेळी त्यांनी सांगितलंय. पण यामध्ये त्यांनी असा एक संदेश दिला की विरोधी पक्ष जे आहे ते महागठबंधन आहे, त्या महागठबंधनाचा उद्या जर पंतप्रधान झाला तर सन्मान असा होणार नाही, कारण एकच पक्ष त्याच्यामध्ये प्रमुख मोठ्या बहुमतांनी प्रचंड बहुमतांनी येणार नाही. या सगळ्या गोष्टी बिटवीन द लाईन्स सांगत त्यांनी ज्या पद्धतीने याचा वापर केला तसा उपयोग माझ्या मते, मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो, आपण जर गेल्या 50, 60, 70 वर्षातला जर इतिहास बघितला तर त्याच्यामध्ये राम मनोहर लोहिया होते, नाथ पै होते, ते ज्या प्रकारे भाषण करत होतं मला मी आठवतंय, त्यामध्ये राम मनोहर लोहिया यांनी नेहरूंच्यावरची टीका केली होती की तुमच्या सिक्युरिटीसाठी 25,000 30,000 रुपये खर्च होतात आणि इथे लोकांना 3 आणे सोय मिळत नाहीत. मग त्याच्यानंतर नियोजन मंडळाच्या अनुषंगाने दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले, फार मोठं प्रकरण गाजलं होतं. ते बाबासाहेब आंबेडकरांनी जे भाषण केलं होतं अतिशय उत्तम भाषण केलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की आता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण घटनेचा आदर करायला शिकलं पाहिजे आणि हे सत्याग्रह, उपोषणं, निदर्शनं हे हे क्रांतीचे जे काही मार्ग आहेत ते आता नाही, आता आपण घटनात्मक लोकशाहीच्या मार्गाने आपण गेलं पाहिजे. गेल्या लोकसभेच्या वेळी उमर अब्दुल्लाने भाषण केलं होतं, तुम्हाला आठवत असेल की मी मुस्लिम आहे आणि त्याचवेळी मी भारतीय आहे. अशा प्रकारचे अनेक भाषणं आपल्याला सांगता येतील की जी गाजली याच्यामध्ये. आणि या लोकसभेमध्ये मुख्यतः मला असं सांगावं असं वाटतं की काँग्रेसकडे
ते जे आहे काँग्रेसकडे वैगुण्य असं होतं की काँग्रेसकडे धडाडीचे चांगल्या पद्धतीने आर्ग्युमेंट करून बोलणारे वक्तेच नाही आता आहेत. ते अपवादाने ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासारखे किंवा शशी थरूर आहेत. राज्यसभेत चिदंबरम उशिरा आले, पण चिदंबरम फारसे बोलताना दिसले नाही. इकडे लोकसभेमध्ये शरद पवार आपण म्हणतो की पंतप्रधान पदाचे उमेदवार व्हायला पाहिजे, पण शरद पवारांचा 5 वर्षातलं एकही भाषण मला आठवत नाही. म्हणजे विरोधी काँग्रेसच नाही तर विरोधी पक्ष एक प्रकारे याबाबत पंगू झालेला आहे. टेलिव्हिजन चॅनलवरती अतुल लोंढे यांनी बोलणं वेगळं आणि तिथे लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये प्रभावी युक्तिवाद करून त्यांना गारद करणं वेगळं. अरुण जेटलीसारखे त्यांच्याकडे वक्ते आहेत. भाजपच्या मध्ये आज सशक्त वक्ते आहेत जे काँग्रेसकडे नाहीत. काँग्रेसचं संख्याबळ कमी आहे, पण त्याच पद्धतीचे वक्ते अभ्यासपूर्ण बोलणारे वक्ते त्यांना घडवायला लागतील आणि लोकांमध्ये हा सगळा प्रचार जो आहे तो पद्धतशीरपणे नीट घ्यायला लागेल. राफेलबाबत शंका आहेत एवढंच नव्हे तर बाकीचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांची आत्महत्या असेल किंवा बाकीचे विकासाचे प्रश्न आहेत, त्याबद्दल सुद्धा प्रश्न उपस्थित केले पाहिजेत. पण त्यासाठी नीट आर्ग्युमेंट केलं पाहिजे. तेच बोलण्यापेक्षा नवीन नवीन फॅक्ट्स, नवीन मुद्दे, नवीन पैलू आणले पाहिजेत, तर विरोधी पक्षसुद्धा याच्यामध्ये यशस्वी होतील. पण माझ्या मते दिलदारीने लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये दुसऱ्यांच्या भाषणांना दाद दिली पाहिजे आणि आपण स्वतः चांगल्या पद्धतीने मुद्दे उपस्थित करून भाषणं केली पाहिजेत आणि लोक काय असेल ते ठरवतील. अगदी बरोबर आहे. एक बाब ही सर्वांनाच खटकली, ती म्हणजे लोकसभेतले सर्वात वयोवृद्ध खासदार लालकृष्ण अडवाणी हे मोजून लोकसभेत 365 शब्द बोललेले आहेत. त्यांना आज शेवटच्या दिवशी तरी बोलायला संधी द्यायला पाहिजे होती अशी खंत अनेकांनी व्यक्त केलेली आहे. खरंच लालकृष्ण अडवाणी हे पुढच्या वेळेस लोकसभा निवडणूक लढतील नाही लढणार कोणाला माहिती नाही, पण आज लोकसभेच्या शेवटच्या दिवशी तरी लालकृष्ण अडवाणी यांना बोलण्याची संधी भाजपनं द्यायला हवी होती असे म्हणणारी अनेक जण आहेत. त्याविषयी आपण विश्वास पाठकांना ब्रेकनंतर छेडणार आहोत, पण आधी ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत भाकपचे प्रवक्ते मिलिंद रानडे सुद्धा आहेत. मिलिंद रानडे, जसं मी आधी हेमंत देसाईंनाही हा प्रश्न विचारला आणि मला राहून त्या प्रश्नावर चर्चा करायची आहे. बघा कसं असतं ना की आतापर्यंत संसदेचं फोरम वापरलं गेलं. राफेलचा मुद्दा हा संसदेत गाजला, संसदेतून तो सुप्रीम कोर्टात गेला, सुप्रीम कोर्टातून तो पुन्हा संसदेत आला, त्यानंतर तो पुन्हा कॅगच्या अहवालाच्या माध्यमातून संसदेच्या पटलावरती आज मांडला गेला आणि त्यामध्ये आता आम्हाला क्लीन चिट मिळाली आहे असं सत्ताधारी पक्ष भाजप म्हणतोय. म्हणजे आता भाजप सुप्रीम कोर्ट असेल, कॅग असेल, याचा आधार घेऊन JPC तर नाकारलीच आहे कारण लोकसभा संपलेली आहे, त्यामुळे आता JPCचाही प्रश्न नाही. अशा वेळेस भाजप हेच म्हणतंय की ह्या सगळ्या मनगढंत कहाण्या आहेत राहुल गांधींच्या आणि ते प्रत्येक वेळेस खोटं बोलतायत. मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा आपण आता सर्वच राजकीय पक्ष तुमच्या सकट काँग्रेस भाजप सगळेच हे निवडणुकीला सामोरे जाणार आहेत, तेव्हा पत्रकार परिषद असेल किंवा जाहीर सभा असेल, त्यात हा राफेलचा मुद्दा राहुल गांधी आणि काँग्रेस किती लावून धरू शकतो, लोकांना हा मुद्दा पटू शकतो का? आणि हेमंत देसाई जसं म्हणाले की इतर जे विरोधी पक्षामधले घटक पक्ष आहेत किंवा वेगवेगळे छोटे मोठे पक्ष आहेत हे किती पाठिंबा देतात त्या मागणीला, हे महत्त्वाचं आहे. जर का त्यांनी राफेलचा मुद्दा हातात घेतलाच नाही तर एकटे राहुल गांधी आणि काँग्रेस काय करतील? आता हा प्रश्न लोकशाहीच्या खऱ्या मैदानात उतरणार आहे. शेवटी जनता ही निर्णायक असते आणि जनता ही निर्णायक असते हे आतापर्यंत आपल्याला अनेकदा बघायला मिळालेलं आहे. आता राजकीय पटल हे जे तुम्ही सांगितलं त्याच्यावरती एक वेगळी त्याला फोरम मिळतो, आता तो तसा नाही. पण भाजपला ही उत्तरं द्यावीच लागतील आणि जनतेपर्यंत ते कोणी ना कोणीतरी ते नेणारच आहे. आणि आत्ता ज्या पद्धतीने भाजपच्या विरोधात मोर्चे बांधणी होतीये त्यामुळे हा प्रश्न आत्ता एक त्याचं स्पोक्समॅनशिप राहुल गांधी करतायत तर तो इतरांनाही घ्यावा लागेल. जर काय भाजपला विरोध आणि भाजपच्या मेथड्सना विरोध की ज्या अनकॉन्स्टिट्युशनल आहेत त्या पद्धतीने जर काय जायचं असेल तर हा घ्यायला लागेल. उदाहरणार्थ सुप्रीम कोर्टाकडे माहिती दिली, त्याच्यामध्ये हे सगळे जे कागद आहेत हे दिलेत का, ही उत्तरं सुप्रीम कोर्टालाही द्यावी लागतील. सुप्रीम कोर्टाला भाजपच्या सरकारचं इंग्रजी समजलं नव्हतं
तेव्हा त्याचं काय कुठची डिक्शनरीतनं नवीन इंग्लिश समजलं त्याचंही उत्तर द्यावं लागेल. आज आता गोष्ट अशी आहे की कॅगचा रिपोर्ट ज्यांनी बनवला तेच या निगोशिएशन टीमचे एक सदस्य होते. कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आणखीन त्याच्यामध्ये असणारं हे पाहता ह्या गोष्टी साध्या नाहीत. निर्मला सीतारामन या डिफेन्स मिनिस्टर आहेत आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही भारताची कंपनी आहे. त्याची मालकी ही डिफेन्स मिनिस्ट्रीकडे आहे. त्यांच्या चेहऱ्यावरती माझ्या डिपार्टमेंटचं एक वेगळ्या प्रकारे माझ्या मालकीचा असलेल्या कारखान्याला हे कॉन्ट्रॅक्ट न मिळता वडिलोपार्जित जी संपत्ती मिळाली होती ती ज्याने उधळून टाकली, दिवाळखोरीत घालवली, त्याला मिळालं आणि माझ्या मिनिस्ट्रीच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला मिळालं नाही. याचं दुःख एकदा तरी दिसलंय का? एकदा तरी दिसलंय का की अशी कोणती कमतरता होती की ज्याच्यामध्ये वर्षभर जवळजवळ निगोशिएशन्स HAL बरोबर चालली होती, 90% निगोशिएशन पूर्ण झाली आहेत. हे देशाचे CEO आणि शिवशंकर हे जे आपले परराष्ट्र सचिव होते हे म्हणतात. मग मुद्दा असा आहे की अंबानींची निगोशिएशन सुरू केव्हा झाली आणि संपली केव्हा, किती दिवसात संपली, आणि ज्या अंबानींनी आजपर्यंत एक स्क्रू सुद्धा बनवलेलं नाही ते अंबानी डायरेक्ट तिथे येतात कसे? तेव्हा हे प्रश्न. आणि आज अंबानींच्या 2 कंपन्या दिवाळखोरीत गेल्यात. अरे हा देशाच्या संरक्षणाचा प्रश्न आहे. आतापर्यंत तुम्ही अंबानींची एक युनिव्हर्सिटी निघाली, त्या युनिव्हर्सिटीची बिल्डिंग बांधायच्या आधी त्याला एमिनन्सचा दर्जा दिलात. चूक होतं पण जनतेने त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं नाही. अंबानींनी जिओ टेलिफोन काढला, त्याच्या पोस्टरवरती भारताच्या पंतप्रधानाचं चित्र लावलं गेलं, लोकांनी त्याच्याकडेही कानाडोळा केला. पण हे देशाच्या या मातृभूमीच्या संरक्षणाशी संबंधित आहे. इथे जनता गप्प बसणार नाही. कारण अंबानीला समजा अनिल अंबानींना स्क्रू बनवायचं दिलं, रिबीट बनवायचं दिलं तर ते रिबीट पडलं तर विमानाच्या खिडक्या उघडून विमान कोसळू शकतं. त्यामुळे ज्यांनी आपला सर्वच्या सर्व धंदा, आता त्यांनी पिपलावला एक हे केलेली आहे बोटी बनवण्याचं, त्याचंही त्याच्या काम नीट झालेलं नाही आहे. त्यांचं जे मोबाईल होतं त्यांचे वडील सांगायचे करलो दुनिया मुठ्ठी में, अशी ती जाहिरात होती मोबाईलची. ती मुठ्ठीमध्ये जे होतं ते सुद्धा सगळं खाली सांडलं. अशा अंबानींना हा तुम्ही कसा दिलात? हा प्रत्येक ज्याचं या देशावरती प्रेम आहे, हा प्रत्येक स्वाभिमानी नागरिक हा प्रश्न नक्की विचारणार. आणि लोकसभापर्यंत ही चर्चा आता डायरेक्ट लोकांच्या पर्यंत जाणार आहे. आणि त्यामुळे भाजपला पंतप्रधान मोदींनी आता हे म्हणले ते ठीक आहेत, एक चांगला नमुना त्यांनी दिला, पण त्या नमुना देत असताना वक्तृत्वाचा एक हृदय लागतं. मोदींच्या चेहऱ्यावरती कधीतरी एक नकली आसू आणणं, अडवाणींच्या बद्दल बोलत असताना जनता विसरणार नाही ना. अडवाणी हात जोडून नमस्कार करतायत आणि मोदी त्यांच्याकडे न बघता समोरनं जातायत. या सगळ्या गोष्टी आता पुढे येणार आहेत. आणि म्हणून मोदींनी एकदा तरी कधी सहृदयतेने कोणाशी बोललेत का? UPA मध्ये अनेक गोष्टी झाल्या, अनेक घोटाळे झाले, त्याच्यावर चर्चा झाली, पण मोदींच्याच काळात ज्यांच्यावर आरोप झाले ते सगळे आज सुटतायत. मोदींच्या काळात सुटतायत. हे कसं झालं हे विचारलं जाणार. त्यामुळे हे वाटतं तेवढं सोपं नाही आहे. आणि जर काय तुम्ही बॉडी लँग्वेज बघितली तर ती बॉडी लँग्वेज ही बिलकुल कॉन्फिडन्सची नाही आहे. आणि आता ह्या पद्धतीने नुसतं UPA 1 मध्ये गडबडी झाल्या त्याच्यामध्ये त्यांना दोषी नाही, पण आज तुम्ही बघा, राईट टू एज्युकेशन, राईट टू फूड, राईट टू इन्फॉर्मेशन, आदिवासींना त्या ज्या जंगलात राहतात तिथल्या जमिनीचे, असे काही महत्वपूर्ण निर्णय झाले. हे UPA 1 मध्ये झाले. UPA 2 चा जो कारभार होता त्यामध्ये 2G स्कॅम, कॉमनवेल्थ स्कॅम, कोल स्कॅम, हे स्कॅम आले. आणि एवढंच नाही तर लोकांच्या परसेप्शनच्या भीतीपोटी त्यावरती काँग्रेस सरकारनेच कारवाया केल्या. त्यामुळं भ्रष्टाचारी सरकार म्हणून लोकांनी ते घालवलं असं भाजपचं म्हणणं आहे. आणि आज त्याच्यामध्येच मुद्दा असा आहे की हे झालं ना, तसं या सरकारच्या काळामध्ये सांगता येण्यासारखी 5 बिलं सांगा की जी लोक सांगतील, जी कॉन्ट्रोवर्शियल होती. आणि यांनी सुद्धा ते जे बिल आणलेलं होतं ट्रिपल तलाकचं, हा ट्रिपल तलाकचा मुद्दा हा सुप्रीम कोर्टाने एक प्रकारे सांगितलेला होता. तेव्हा मात्र सुप्रीम कोर्टाचं अभिनंदन. सबरीमालाबद्दल सांगितलं की तेच सुप्रीम कोर्ट चुकीचं. अमित शहा सुप्रीम कोर्टाला शिकवणार कुठला निर्णय कसा द्यायचा ते. तेव्हा ही जी दुटप्पीपणा आहे भाजपचा, हा लोकांच्या समोर येणार आहे.
त्याच्यानंतर साधी गोष्ट अशी आहे की आज आपण असं बघूया ना की लोकसभेमध्ये या कोणती अशी 5 बिलं झाली. आता दुसरं जे बिल होतं आसाम आणखीन या सगळ्या नॉर्थ ईस्टच्या सिटिझनशिप बिल, पंतप्रधानांना काळे झेंडे दाखवले गेले अशा ठिकाणी की जिथे त्यांची नसलेली सत्ता या गेल्या 5 वर्षात आली होती. तेव्हा हे राजकारण जे आहे त्यातला खोटेपणा हा लोकांच्या समोर येतोय आणि अंबानींना ज्या पद्धतीने वाचवलं गेलेलं आहे, अंबानींच्या दुसऱ्या भावाला ज्या पद्धतीने युनिव्हर्सिटी करायच्या आधीच तिला एमिनन्सचा दर्जा दिला आहे, ज्या पद्धतीने पहिल्यांदा भारताच्या एखाद्या पंतप्रधानाचा फोटो हा खाजगी कंपनीसाठी वापरला आणि त्याच्यावर बोंबाबोंब झाल्यानंतर अंबानीला प्रचंड मोठा दंड केला 500 रुपयाचा. तेव्हा हे सगळं जनतेच्या डोळ्यातनं लपलेलं नाही. जनता याच्यावर नक्की विचार करेल, विचार करायला पाहिजे असं माझं मत आहे. ठीक आहे विश्वास पाठक, हाच एक मुद्दा आहे की एकतर बघा अधिवेशन संपलेलं आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे 16वी लोकसभा जी आहे तिला आपण आज निरोप दिलेला आहे. आता इथून पुढचे जे 15-20 दिवस आहेत त्यानंतर आचारसंहिता लागेल 17व्या लोकसभा निवडणुकीची किंवा निवडणुका जाहीर होतील असं सोप्या भाषेत आपण म्हणूया. मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की आता सरकार म्हणून खऱ्या अर्थानं लोकांसमोर जाताना सरकार असा दावा करू शकत नाही, कुठलं आश्वासन असं देऊ शकत नाही किंवा असं काही सांगू शकत नाही की आम्ही राम मंदिरासाठी अध्यादेश काढू सारखं असं काही करू शकत नाही. अशा वेळी सरकार म्हणजे सत्ताधारी पक्ष आणि विरोधक एका समान व्यासपीठावरती किंवा स्तरावरती प्लॅटफॉर्मवरती आलेले आहेत. अशा वेळी विरोधकांच्या प्रश्नांना भाजप कसं सामोरं जाईल? बघा विरोधकांकडे एकच प्रश्न आहे, तो म्हणजे राफेलचा. बाकी त्यांच्याकडे कोणतेही प्रश्न नाही. कारण जे भ्रष्टाचार विरुद्ध किंवा GST सारखा कायदा आणून आपण जी इकॉनॉमीला ग्रोथ दिलेली आहे, स्ट्रॉंग केलेलं आहे, जागतिक स्तरावर आपण नंबर 1ची इकॉनॉमी केलेली आहे, इन्फ्लेशन आपण कंट्रोलमध्ये आणलेलं आहे, करंट अकाउंट डेफिसिट आपण कंट्रोलमध्ये आणलेलं आहे, या सगळ्या लोकांपर्यंत गेलेला विषय. आम्हाला फक्त एकच गोष्ट आहे राफेलची जी सारखी सारखी रेस करतात आहे. मात्र त्यांनी रेस केल्यानंतर 15 मिनिटांमध्ये ते निरस्त होत आहे. आता मला राफेलबद्दल थोडंसं बोलू द्या, कारण अतुलजींनी काही मुद्दे मांडले, यांनी देखील काही मुद्दे मांडलेले आहेत. राहुल गांधींनी एकदा खरोखर सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आणि आजचा CAGचा रिपोर्ट हा वाचूनच घ्यावा. सुप्रीम कोर्टाचं जजमेंट काय म्हणतं, आर्टिकल 32 प्रमाणे या अखत्यारीत येत नसलं तरी त्यांनी 3 प्रेसिडेंट्सचे उदाहरणं दिले आणि त्यांनी असं सांगितलं की ही एक म्हणजे अनप्रेसिडेंटेड सिच्युएशन आहे, आम्हाला याच्यात लक्ष घालावंच लागेल. आणि लक्ष घातल्यानंतर त्यांनी एक्सपर्ट लोकांशी, मिलिटरीच्या अधिकाऱ्यांशी बोलून सगळा विषय समजून घेतला आणि समजून घेतल्यानंतर मग प्राइसिंग, प्रोसिजर आणि ऑफसेट लॉज ह्या 3 गोष्टीवर त्यांनी भाष्य केलं. आता यांच्याकडे एकच मुद्दा आहे की तुम्ही चुकीची माहिती दिलेली आहे. आता चुकीची माहिती कोणची दिली? चुकीची माहिती ही होती की आम्ही असं म्हटलं की आम्ही असं म्हटलं असं त्यांचं म्हणणं आहे की आम्ही हे CAGकडे दिलं, PSCकडे दिलं किंवा आपल्या पार्लमेंटमध्ये आम्ही प्रोड्यूस केलं. हाच फक्त मुद्दा आहे. आता असं गृहीत धरा की आम्ही ते खोटं बोललो किंवा खोटं अफिडेविट दिलं, तरी हे जे मुद्दे आहेत प्रोसिजर, प्राइसिंग आणि ऑफसेट याच्यामध्ये काही फरक पडत नाही. ते CAGने आज मान्य केलं आहे. आणि CAGने देखील जे म्हटलेलं आहे HALच्या बद्दल आणि सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे, याच्यावरनं हे तर एक साध्या माणसाला कळायला हवं की HAL हा या स्पर्धेमध्ये राहू शकत नाही आहे, कारण तो डसॉल्टला चालत नाही आहे. मग HAL नाही तर कोणीतरी एक येणं अपेक्षित आहे. तर तो कोण? तर ऑफसेटचा हा कन्सेप्टच मला वाटतं कोणाला कळलेला नाही आहे. ऑफसेटचा कन्सेप्ट असा आहे की जी काही कपोलकल्पित प्राईज आहे 59,000 त्याच्या 50% हे आपल्या देशातनं एक्सपोर्ट होणं आवश्यक आहे फ्रान्समध्ये. आणि हे एक्सपोर्ट होत असताना जवळजवळ 72 असे डसॉल्टचे पार्टनर्स राहतील, त्याच्यापैकी रिलायन्स एक आहे. त्यामुळे ते 30,000चं जे गणित आहे राहुल गांधींना हे थोडंसं अरिथमॅटिक अतुलजींनी शिकवावं. अतुलजी हुशार आहेत, विद्वान आहेत, मात्र हे त्यांना शिकवणं आवश्यक आहे. 30,000 कोणत्याही बाबतीत होऊ शकत नाही. दुसरं, हा जो काही विषय होऊ शकतो हा जास्तीत जास्त 900-950 कोटीचा रिलायन्सचा विषय होऊ शकतो. मग रिलायन्स का? तर मुळामध्ये जॉईंट व्हेंचरचा कन्सेप्टच असा आहे की तुमच्याकडे जी स्ट्रेंथ नाही आहे ती स्ट्रेंथ लोकल पार्टनरकडनं घेणे. मग ते लँड प्रोक्युरमेंट असेल, एम्प्लॉयमेंट असेल, गव्हर्नमेंटचे नॉर्म्स असतील, बँकिंग असेल, रेझिंग असेल, फंड रेझिंग असेल, या सगळे विषय असतात. आता अनिल अंबानी हा बँकरट आहे की नाही ही डसॉल्टची बघण्याची जबाबदारी आहे, सरकारची बघण्याची जबाबदारी नाही आहे. आणि दुसरं, मुकेश अंबानी चालतं
या मुद्द्यावरती कोणी केला होता counter करेल? 2012 मध्ये या मुद्द्यावरती केलेला होता. कोणीही आशिषजी- काउंटर करेल. आशिषजी केलेला होता. मी तुम्ही तुम्हाला सिद्ध करतो. HAL जी सरकारी कंपनी आहे नाही. तिला डसॉल्ट एकतर्फी मी नाकारते, तुम्हाला सिद्ध करून दाखवतो. सरकारचा अपमान करते की तुमची जी नंबर 1 कंपनी आहे ती आम्हाला चालणार नाहीये. ऐकू द्या. त्याच्याऐवजी आम्ही अशी कंपनी आशिषजी, घेतोय तुम्ही- ज्याच्याविषयी तुम्ही आम्हाला विचारायचं नाही. ती आशिषजी, जरा बँकरप्ट असली तरी आम्ही तुम्हाला विचारणार नाही किंवा तुम्ही आम्हाला सांगायचं नाही. सरकार सांगू शकतं ना की जी कंपनी तुम्ही निवडताय ती कर्जबाजारी झालेली आहे, आशिषजी, तिच्यावरती at least- नोटिसेस आहेत. आशिषजी ऍटलिस्ट तुम्ही समजून घ्या. आशिषजी ऍटलिस्ट तुम्ही विद्वानात समजून घ्या. हा विषय समजून घ्या. तो निवडण्याचा अधिकार डसॉल्टचा आहे, गव्हर्नमेंटचा नाही आहे. हे 71 पार्टनर जे निवडायचे आहे गव्हर्नमेंट हे डसॉल्टला, तर डसॉल्ट निवडणार आहे आणि त्याचे क्रेडिट वर्दीनेस मग आपण फ्रान्स सरकारबरोबर करत काय होतो? शेवटी आपण कोणचे फ्रान्स सरकारबरोबर करार केला कंपनी ना? असतात. आरकॉम मला बोलू द्या. हा, आशिष मला बोलू द्या. तुम्हाला ठीक आहे. विषय केलेलाच नाही आशिषजी. यांनी जेव्हा रिलायन्सला हे केलं, आरकॉम आज डिफॉल्ट झालेली असेल, त्यांच्या 8-10 कंपन्या आहेत. ही एव्हिएशन कंपनी, त्याचं क्रेडिट वर्दीनेस, प्रमोटर्सची गॅरंटी, प्रमोटर्सचं बॅकग्राऊंड, या सगळ्या गोष्टी बघण्याचं काम डसॉल्टचं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये जाण्यात अर्थ नाही. 30,000चा कुठे मुद्दाच नाही आहे. 30,000चा कुठे अग्रीमेंट झाला हे जरा राहुल गांधींनी सांगावं. ते काहीतरी कागद दाखवतात, 15 मिनिटात तो कागद निरस्त होतो, अशा टाईपची गंमत चालू आहे. ठीक आहे. अतुल लोंढे एकतर कागदपत्र 1 by 1 रोज येत आहेत. आज सुद्धा एन राम यांनी हिंदूच्या पोर्टलवरनं जेव्हा कॅगचा रिपोर्ट आला तेव्हा नवी कागदपत्र आणली. त्यामध्ये निगोशिएशन कमिटीमधले 3 मेंबर्स हे सांगतायत की युपीएच्या काळातलं डील वॉज बेटर दॅन एनडीए, असे ते कागदपत्र आहेत. त्यामुळे कागदपत्र येत आहेत आणि ती फाईलच कोणाच्या तरी हातात लागली आहे. कोणाच्या माध्यमातून कशी लागली हे आता जाहीर नाहीये, पण फाईल मिळालेली आहे आणि त्या फाईलीतली कागदपत्र उघड होत आहेत. विश्वास पाठक, बेडरूम मधली बाहेर आली काय? तो भाग वेगळा, ते नंतर कदाचित होईल, माहिती नाही. हा, अतुल लोंढे शेवटी काय म्हणाल? वेळ बघा, संपलाय तरी त्याचा- राफेलच्या मुद्द्यावर. नाही, मुळामध्ये मी बोलू का? नाही, एक गोष्ट आशिषजी लक्षात ठेवा. हा. पाठकजी आता मला बोलू द्या. आशिषजी एक गोष्ट लक्षात ठेवा, ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. फ्रान्सवा औलांद जे राष्ट्रपती होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोघांमध्येच तो कॉन्ट्रॅक्ट झालेला होता. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आमच्या जवळ गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी किंवा मोदीजींनी रिलायन्स शिवाय दुसरा ऑप्शन ठेवला नव्हता. ऑन रेकॉर्ड हे ते स्वतः बोललेले आहे मीडिया अपार्ट नावाच्या एका वृत्तसंस्थेला इंटरव्ह्यू देत असताना. आता याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे की टेक्नॉलॉजी ट्रान्सफर जी आहे ती होणार नाही. आणि हे कोणते अंबानी लागून गेले. 28 तारखेला कंपनी फॉर्म होते, 10 एप्रिलला कॉन्ट्रॅक्ट होतो आणि त्याच्यानंतर नागपूरमध्ये लँड अक्वायर केली जाते आणि फ्रान्सचे डिफेन्स मिनिस्टर येतात आणि इकडे आमचे सन्माननीय देवेंद्र फडणवीस जाऊन त्याचं उद्घाटन करतात आणि तिकडे पहिलेच कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे ज्याच्याकडे जमीन नाही, ज्याच्याकडे एक कर्मचारी नाही, ज्याच्याकडे काहीच नाही, त्याच्यामध्ये काहीच नाही. अहो, एसपीबी वेगळं असते, स्पेशल पर्पज व्हेकल. ठीक आहे. मुद्दा हा आहे. मी सर्व मान्यवर पाहुण्यांची दिलगिरी व्यक्त करतोय. मला थांबायला सांगितलेलं आहे, वेळ संपलेला आहे. मुद्दा हा आहे की 16वी लोकसभा ही जरी संपली असेल, तिला आज निरोप दिला गेला असला तरी 16व्या लोकसभेतले राफेल सारखे जे मुद्दे आहेत की ज्यावरती 16व्या लोकसभेमध्ये जॉईंट पार्लमेंटरी कमिटीची इन्क्वायरी म्हणजे संयुक्त संसदीय समितीची चौकशी लागली नसेल तरी सुद्धा तो मुद्दा आता तिथून लोकांमध्ये म्हणजे निवडणुकीत येतोय. आणि निवडणुकीत जेव्हा हा मुद्दा येतोय तेव्हा आरोप प्रत्यारोप होणार आहेत. त्या आरोप प्रत्यारोपामधून काय खरं काय खोटं याचा सुद्धा निवाडा जनतेला, ज्यात मतदार सुद्धा आहेत, त्यांना करायचा आहे. त्यामुळंच राफेलचा जो विषय आहे हा 2014च्या वेळी जेव्हा 2G स्कॅम असेल, कॉमनवेल्थ स्कॅम असेल किंवा कोल स्कॅम असेल, हे महत्त्वाचे मुद्दे होते आणि आदर्श राज्यातलं आदर्श घोटाळा महत्त्वाचा होता. तसंच आता राफेल सुद्धा आहे. राफेलचा मुद्दा गाजतो आहे. दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप होत आहेत, रोज नवे नवे खुलासे होत आहेत. आपल्यालाही त्यावरती नव्या पैलूंनी, नव्या कंगोऱ्यांशी वेळोवेळी चर्चा करावी लागणार आहे. आज मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो, इथेच थांबतो. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.